तुमच्यासाठी सरप्राईज असेल की इतकी छोटी काकडी काढून विकतायत, परंतु बाजारामध्ये ज्या पद्धतीची मागणी त्याप्रमाणे शेतकऱ्याला उत्पादन घेणं गरजेचं असतं आणि त्याच्यातून नक्कीच प्रॉफिटेबल शेती होऊ शकते. हे नमस्कार शेतकरी बंधूंनो, हा प्लॉट तुम्ही बघू शकताय. इथे हिरव्या रंगाची जी काकडी असते त्याचं प्लांटेशन केलेलं आहे. प्लॉटमध्ये तुम्ही बघा, फुलकळी खूप छान पद्धतीने डेव्हलप झालेली आणि शेंडा पण चांगला डेव्हलप होतो आहे. सोबतच प्रत्येक ठिकाणी फ्रूट सेटिंग पण व्यवस्थित होत आहे. तर हे सगळं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे आणि शेतकरी कोण आहेत याबद्दल आपण पुढे बघूया. 2000 सीड्स या ठिकाणी प्लांटेशन केलेले आहे. मी काही टॉप व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आणि हा पूर्ण प्लॉट तुम्हाला वाटत असेल एखाद्या चांगल्या गावाकडच्या शेतकऱ्यांनी केलेला असेल, तर तसं काही नाही आहे. जो शेतकरी पूर्वी फक्त भात शेतीवरतीच अवलंबून होता आणि त्याचं हे जे फॉरेस्ट लँड आहे, इथे वनपट्टा मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी हे नवीन पिकाची लागवड केलेली आहे. तर हे नक्कीच स्टोरी तुम्हाला ऐकायला आवडेल आणि नक्कीच सगळ्यांना प्रेरणा पण भेटेल. सो आपण पुढच्या याच्यामध्ये बघूया, शेतकऱ्यांशीच चर्चा करूया. नमस्कार सगळ्यांना. आत्ताच आपण बघितलं आहे की काकडीचं 10 गुंठ्याचं इतकं छान प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं आहे की फ्रूट सेटिंग पण छान झाली, शेंड्याची वाढ चांगली होते आणि नियोजन म्हणजे जे मॅनेजमेंट जे आहे ते पण खूपच चांगलं दिसलं. आता आपण आपल्यासमोर शेतकरी ज्यांनी लागवड केलेली आहे ते उभे आहेत. तुम्हाला वाटत असेल की हे पॅन्ट आणि शर्ट पॅन्टमध्ये आलेले आहेत, म्हणजे हे शेतकरी आहेत का? नक्कीच. पण पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही की पूर्वीचे जे शेतकरी होते आदिवासी भागातील, की खूपच तुम्हाला ते चित्र वेगळं दाखवलेलं गेलेलं आहे. परंतु आज शेतकरी या आदिवासी भागातील म्हणजे पालघरमधील सुद्धा कॉपरेट व्हायला लागलेत. कॉपरेटसारखं म्हणजे एक प्रोफेशनल शेतीकडे व्यवसाय म्हणून बघतात. नमस्कार, मी भास्कर किसन सुरू. मी सुकसाळ्याचा राहणार आहे. मला मागच्या वर्षी अविनाश कुंभार सर म्हणून काकडी संदर्भात मॉन्सून कंपनी चे सुपरवायझर त्यांनी आपल्याला माहिती दिली सुरुवातीला की काकडीची लागवड कराल का, किंवा काकडी कशी लावायची, काकडीचं उत्पन्न कसं येतं आहे, हे सगळं आम्हाला अगोदर अविनाश सरांनी आम्हाला माहिती दिली. त्यांचे सहकारी दिलीप भोये म्हणून असं 2 व्यक्ती आल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला चांगल्यापैकी माहिती दिली. माहिती दिल्यानंतर मी ठरवली की बाबा आपण पण हे एकदा लावून बघावं, इकडे आपल्या एरियामध्ये होते नाही होणार हे सगळं नियोजन करून बघू आपण. आणि मी ठरवलं. सुरुवातीला मी एक 10 गुंठ्यामध्ये तयारी केली, पण योगायोग असं झालं की 10 गुंठ्याऐवजी 20 गुंठे लागवड झाली माझी. आणि खरंच त्या 20 गुंठ्यामध्ये मला बऱ्यापैकी चांगलं उत्पन्न मिळालं. 20 गुंठ्यामध्ये 4000 सीड्स बसले. 4000 सीड्समधून साधारणतः 2000 सीड्स थोडेसे डॅमेज झाले. डॅमेज झाले किंवा वाया गेले आणि 2000 सीड्समधून मला बऱ्यापैकी उत्पन्न मिळालं. 1,63,000 रुपये मिळाले मला. अरे वा, छान. म्हणजे पहिल्या वर्षी एवढं उत्पन्न पहिल्या मिळालं. आणि आता तुमच्या पाठीमागे आपण हा प्लॉट बघतोय, तर याची पण तयारी चालू आहे. मग इथे साधारणतः किती सीड्स तुम्ही लावणार आहात? इथे 4000 सीड्स लावणार आहोत आपण. 4000. आणि आता जी लागवड झाली तिथे तुमचे 2000 म्हणजे 6000 सीड्स. म्हणजे तसं बघितलं तर मागच्या वर्षीपेक्षा जास्त लागवड तुमची या वर्षी असणार आहे. त्याच्यापूर्वी आपण काहीच घेत नव्हतो. त्याच्या अगोदर फक्त भात शेती, इव्हन भात शेती, बाकी काहीच नाही. 6 महिने शेती पडूनच राहते. बरोबर. आणि एकदा आपण भात काढून घेतलं की शेती दिवाळीनंतर ती पडूनच राहते, त्याच्यामध्ये काही उत्पन्न नाही. पैसा असेल तरच सगळ्या गोष्टी चांगल्या होऊ शकतात. मग त्यासाठी तुम्ही कामाला जायचे कुठे बाहेर? त्यासाठी कामाला जायचं बाहेर. कुठे जायचे साधारण कामाला? आमचं पहिलं फेमस म्हणजे वसई. अच्छा. वसईला मिळेल ते काम करायचं. बरोबर. आणि काही आमचे शेतकरी आहेत आता नव्याने आमच्यासोबत आलेले आहेत, तर ते पण आमच्यासोबत असायचे तिकडे वसईला किंवा मग मच्छीमारमध्ये. बरोबर. मी स्वतः मच्छीमारमध्ये गेलेलो आहे. अच्छा. रेती काढण्यासाठी गेलेलो आहे. बरोबर. तर अशी कामं केली तुम्ही. अशी कामं केलेली. पण मग आता स्वतःच्या शेतामध्ये
प्रोफेशनल शेती करून तो आनंद चांगला की बाहेर जाऊन कामाला जाण्याचा आनंद? स्वतः मालक जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण सुट्टी करू शकतो, जेव्हा वाटेल तेव्हा आपण म्हणजे बरोबर, जे काय करायचं असेल एन्जॉय करू शकतो असं. पण बरोबर. एकदा आपण बाहेर कामाला गेले की सकाळी 7ला जे आपण जुंपलो ते दुपारी 1ला अगदी म्हणजे धावपळीवरती आपण जेवण करायचं बरोबर. आणि लगेच 2ला कामाला जायचं. कामाला जायचं, ते संध्याकाळी 5:30 ते 6 वाजेपर्यंत. आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला पेमेंट येईल नाही येईल हे पण असायचं. आपण 15 दिवस काम करायचं आणि 15 दिवसाचं काम आपल्या पैसे मिळतील ही पण गॅरंटी नाही असं. बरोबर, जेव्हा कार्ड भरायचे, जेव्हा आपण जायचो त्यांच्याकडं जो कोण ठेकेदार असेल त्यांच्याकडे जायचं आणि ते कार्ड घेऊन जायचं. मग आम्हाला पैसे लागतील, मग त्याच्यासाठी पण आपल्याला हाजी करायचं. बरोबर. पण आत्ता मागच्या वर्षी पासून माझा असा अनुभव आहे, मला असा अनुभव आला हं, की जेव्हा माझ्याकडे अविनाश सर आणि दिलीप भोये सर आले बरोबर. आणि मला जी माहिती दिली आणि त्याच्यामधनं मी पूर्णतः थांबूनच गेलो. बाहेर जाणं हे थांबूनच गेलो थांबलेच सर. तुम्ही. म्हणजे कुटुंबासोबत राहायला भेटतंय आणि स्वतःचं मालक झाल्यामुळे शेतीमध्ये चांगलं उत्पन्न घेता येऊ शकतं. हो, पण हे शेतीमध्ये भात शेतीच्या व्यतिरिक्त पण काही पीक घेणं त्याची तर तुम्हाला काही माहिती पण नसणार. माहिती पण नव्हती. पण हे सोपं होतं का, हा जो प्रवास आहे तुमचा? फक्त अविनाश सर आणि भोये सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं म्हणजे त्यांनी वेळोवेळी फॉलोअप केला आम्हाला. हं, जेव्हा मी सुरुवात केली इथे बेड जेव्हा मी नांगरणी केली, त्याच्यानंतर बेड कसे मारायचे, मल्चिंग कसा टाकायचा किंवा डोस किती द्यायचा, हे सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं. बरोबर. म्हणजे ड्रीप इरिगेशन हां किंवा ठिबक सिंचन म्हणतो आपण त्याला, हां. ते कसं करायचं याबद्दल तुम्हाला त्यांनी मार्गदर्शन इथं केलं? मुळात आम्हाला ठिबक किंवा मल्चिंग वरती जे आपण उत्पन्न घ्यायचं हे आम्हाला माहीतच नव्हतं मुळात. बरोबर. म्हणजे मल्चिंग हा काय प्रकार आहे किंवा ठिबक हा काय प्रकार आहे हे कधी बघितलेलंच हे कधी नव्हतं. बघितलेलंच नव्हतं. म्हणजे आम्ही जेव्हा नाशिककडे यायचो, हं. कधी समजा इथे त्र्यंबकेश्वरला आमचं कधी येणं व्हायचं, तर तेव्हा आम्ही बघायचो का नेमकं काय आहे, म्हणजे काय टाकलंय किंवा. पण असं सर कधी वाटलं नाही की बाबा आपण जाऊन बघावं तिथे. पण ज्यावेळेस अविनाश सर आले, ते पेठचे आहेत मुळात, अच्छा. आणि त्यांच्याकडे ती मल्चिंगवरती सगळे शेती करतात. लागवड होते. लागवड होते. आणि त्यांनी जेव्हा मला मागच्या वर्षी थोडंसं नव्याने वाटलं की बाबा ही खूप मेहनत आहे हे सगळं. पण असं काय नाही, एकदा आपण मल्चिंग टाकला की सगळं तणनाशक वगैरे मारायची काही गरज नाही. बरोबर. त्याच्यामध्ये आपला वेळ वाचतो. पाणी पण तुम्ही ठिबकने पाणी- देताय, त्याच्यामुळे पाण्याचा पाण्याचं वापर नि- कमी होतोय. पाण्याचा वापर कमी होतो. आता हे सगळ्यात महत्त्वाचं सांगा, पाण्यासाठी काय व्यवस्था आहे? कारण बरेच शेतकरी यांच्याकडे पाण्याची सोय नाही आहे. म्हणजे सिंचन दुबार पीक लागवड करायची म्हटलं तर पाण्याची व्यवस्था पाहिजे आणि तेच नाही आहे मुळात लोकांकडे. पण तुमच्याकडे काय आहे, पाण्यासाठीचं काय नियोजन आहे इथे? आता माझ्याकडे सर विहीर आहे, मी विहिरीचं नियोजन करतो. तेही मला एप्रिल मे पर्यंत ते कमी पडतं. म्हणजे मला पुढचं जे नियोजन करायचं असतं दुबारा लागवडीचं, तर ते मला करता येत नाही. किती दिवसांचं हे पीक आहे? हे 90 दिवसाचं पीक आहे. अच्छा. आणि मग आता याच्याबद्दल थोडक्यात सांगा, ही व्हरायटी कोणती आहे? व्हरायटी अशा 2-4 प्रकारच्या आहेत. त्याच्यामध्ये कलर्स आहे, कीर्ती आहे. ठीक आहे. मला या दोन एवढे काय- व्हरायटी, पण या दोन आहेत, व्हरायटी 2-4 आहे. प्रकारच्या आहेत व्हरायट्या. आणि याचीच लागवड तुम्ही इथे करतात सगळे हो. शेतकरी. किती शेतकऱ्यांचा ग्रुप आहे हा आपल्या इथे तालुक्यामध्ये? तर ह्या वर्षी सर 45 शेतकरी तालुक्यामध्ये भरपूर आहेत. हं, पण माझ्या जांभ्यामध्येच मी आता 45 शेतकरी दिलेत अच्छा. कंपनीला, मान्सून फूड्सला. बरोबर. मग आता हे जे काकडी तुम्ही उत्पादन घेताय, याचं पुढे काय होतं याबद्दल थोडक्यात सांगाल का? काकडीचं आपण उत्पन्न घेतो आणि ही प्रोसेसिंगला नाशिकला जाते. नाशिकवरनं प्रोसेस होऊन ती बाहेर देशात जाते. आणि याचं काय उत्पादन म्हणजे काय काय बनवतात याचं लोणचा काय? किंवा सलाड बनला जातो याचा. अच्छा. आणि मग हे जे 45 लोकांचं आहे, हे संकलन केंद्र मी बघितलं तुमच्या इथे. काय प्रकार आहे तो, म्हणजे थोडक्यात सांगाल का ते? इथे 45 शेतकऱ्यांचा माल येतोय आणि आपण चाळण मारून देतोय. ग्रेडप्रमाणे आपण त्याची विभागणी करतो. ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड आणि डी ग्रेड. एला 40 रुपये, बीला 27 रुपये, सीला 15 आणि डीला 5. अशा प्रकारचे आपण ते ग्रेडिंग करतो आणि ते
अच्छा, हे भाव ठरलेले हे आहे भाव तुमचे आणि ठरलेले त्याच्यामुळे शेतकऱ्याला माहिती आहे की उत्पादन काढायचं आपण आणि रेट ठरलेले आहे त्याप्रमाणे विकलं जाणार आहे. विकलं जातं. मग यासाठी तुम्ही बाहेरून लेबर आणतात की स्वतःचंच कुटुंब आहे? थोडेसे मी आता ह्या वर्षी बाहेरनं पण चालले. मागच्या वर्षी घरचेच होते सगळे. अच्छा. फॅमिलीच होती पूर्ण. ह्या वर्षी 2-3 जण म्हणजे बाहेरचं घ्यायचं आहे. आता 2 जण माझ्याकडे आहेत बाहेरचे. हं, त्याच्यामध्ये आम्ही असं आमची फॅमिली. बरोबर. तर ह्या वेळेसची मला 6,000 सीट्स लावायचे आहेत. त्याच्यामुळे मी अगोदरच नियोजन केलं. कारण नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे. कारण हे असं उत्पन्न आहे की एवढं अगोदर आपल्याला असं वाटतं की कमी उत्पन्न निघेल असं. हं, पण जेव्हा तोडे चालू होतात त्यावेळेस हळूहळू माल वाढतो आणि मग माल तसंच बेडला राहतो. हं, म्हणजे ग्रेडनुसार मग काढता येत नाही. हं. त्याच्यासाठी अगोदरच मी लेबरचं नियोजन केलं. आणि हे तुम्ही युरोपियन कंट्रीमध्ये पाठवता असं सांगितलं. तर याच्यामध्ये असं आहे की रेसिड्यू फ्री किंवा रेसिड्यू कंट्रोल प्रॉडक्ट लागतं, हे जे काही प्रोसेसिंग करायचं म्हटलं तर. इतकं चांगलं नियोजन तुम्ही करतायत म्हणजे एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून तुमचं नियोजन होतं आहे. मग यासाठी सीड सोविंगपासून म्हणजे बी लावणीपासूनचं नियोजन तुमचं असेल तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल का? खरं शेतकऱ्याला सीड्स निवडता आला पाहिजे. सीड्सचं नियोजन करता आलं पाहिजे. लागवड कशी करायची, सीड्स किती दिवसाने लागवड झाल्यानंतर त्याला खत किती दिवसांनी द्यायला पाहिजे हे नियोजन केलं पाहिजे शेतकऱ्याने. आणि लागवडीच्या आम्ही आता 9व्या दिवसापासून आमचं ड्रिचिंग चालू होतं. बरोबर. टीचिंग 9व्या दिवसापासून चालू होतं आणि सोबत फवारणी पण तुम्ही करतात वेगवेगळ्या फवारणी प्रकारची. पण करतो. पण मग तुमचं आता हे जी काकडी तुम्ही काढतात त्याच्यात कुठल्याही प्रकारचं डिटेक्शन येत नसेल, अशा पद्धतीचं तुमचं नियोजन आहे. खरंच तुमचं कौतुक केलं पाहिजे की अगदी तुमचं दुसरं वर्षच आहे आणि भातशेती करत होते ज्याच्यात काही एवढं नियोजन लागत नाही आणि आता असं पीक घेत आहेत की जे तुम्हाला बाहेरच्या देशात पाठवायचं आहे ते नियोजन तुमच्या इथल्या शेतामध्ये होतं आहे. खरंच हे इतर सगळ्यांना शिकण्यासारखं आहे. आपण तुमच्या प्लॉटवरती जाऊया आणि हे यांचं शेत आहे जिथे हे लागवड करत आहेत, बेड प्रिपरेशन करत आहेत. तुम्ही बघितलं असेल. साधारणतः कधीपर्यंत इथे सीड सोविंग होईल? सर 10 तारखेला होईल. अच्छा, हां. 10 डिसेंबरपर्यंत 10 इथे. डिसेंबर. तर शेतकरी बंधूंनो बघा, 2.5 फुटाचा हा बेड आहे आणि ह्या 2 बेडमधलं अंतर जर बघितलं 4 फुटाचं अंतर ठेवून अशा पद्धतीने बेड तयार केलेलं आहे. म्हणजे सूक्ष्म नियोजन म्हणतो आपण, तर त्या पद्धतीने इथे जे त्याचे स्टँडर्ड प्रॅक्टिसेस आहे त्या फॉलो केल्या जातात आणि इथेच पुन्हा ड्रीप किंवा त्याला आपण ठिबक म्हणतो ते ठिबक आणि मल्चिंगचं इथे नियोजन केलं जाईल. शेतकरी बंधूंनो बघा, आदर्श शेती आणि आदर्श शेतकरी कसा घडू शकतो यांचं मूर्तिमंत उदाहरण तुमच्या समोर आहे. भास्करजी सुरुम हे आपल्या जांभ्या गावचे. तर त्यांची ही शेतीमध्ये आपण आलेलो आहे. तर ते तुम्हाला त्यांचं बी लागवडीपासून आत्ता जी हार्वेस्ट चालू आहे त्याबद्दल थोडक्यात ते माहिती देतील. तर दादा आता हे सांगा की याचं लागवडीचं नक्की योग्य वेळ कोणता असतो, कोणत्या महिन्यात लागवड केली पाहिजे? ही काकडीची लागवड ही ऑक्टोबरपासून चालू होते. दिवाळी म्हणजे ऑक्टोबरमध्ये दिवाळी झाल्यानंतर लगेच आपण ते काम चालू केलं पाहिजे. ऑक्टोबर महिन्यापासून चालू होते. ते लास्ट डिसेंबरच्या 15 तारखेपर्यंत आपण लागवड झाली पाहिजे. अच्छा, मग तुम्ही आता ऑक्टोबरमध्ये जी बियाणं लागवड केली हां. त्यानंतर जसं तुम्ही मगाशी बोलले होते की 9व्या दिवसापासून खत औषधांचं डोस सुरू करावा लागतो, ड्रिचिंग आणि फवारणीचं नियोजन. आणि मग आता ह्या तुमच्या प्लॉटला किती दिवस झालेले आहेत? आता ह्या आपल्या प्लॉटला 45 दिवस झालेला आहे. अच्छा, आणि मग आता काढणी सुरू झाली का? काढणी सुरू झाली. हा 5वा तोडा झाला. साधारण कितव्या दिवशी लगेचच काढणीला येतं इथे काकडी? 32 ते 35व्या दिवशी चालू होते. आता थोडक्यात तुमची ती काकडी कशी काढतात आणि कोणत्या साईजची असते, त्याचं ग्रेडिंग कसं होतं ते आपण बघूया. हा आपला 1 नंबर माल आहे एचा. अच्छा. हा बीचा माल आहे. हं. हा सीचा आहे. अच्छा. आणि ही याच्यापेक्षा अजून मोठा निघाला तो डी मध्ये जातोय. अच्छा, म्हणजे सगळ्यात छोटी असेल ती ए ग्रेड, ए ग्रेड. तिला चांगला रेट भेटतो. तिला चांगला रेट. आणि बी ग्रेड आणि सी डी. हां. म्हणजे बघा सगळ्यांसाठी हे खरं तर नवीन असेल की ती काकडी जर बघितली साधारणतः 10 ते 15 सेंटीमीटर एवढी मोठी काकडी काढली जाते. पण तुम्ही इतकं छोटी काकडी इथे काढतायत तर त्याचं कारण काय? जेवढे आपण छोटी काकडी काढू तेवढा भाव असेल.
हं. म्हणजे आणि याची मागणी छोटी काकडीचीच आहे, म्हणजे जे हां. लोणचं आणि त्याच्यापासून इतर जे काही प्रोडक्ट्स आहेत ते बनवून ते बाहेर जातात, बाहेर जातं. त्यामुळे छोटे काकडी. मग याच्यात उत्पन्न याच्यात चांगलं निघेल की जे इतर शेतकरी मोठी काकडी काढतात त्याच्यात चांगलं उत्पन्न निघतं? नाही, ह्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न मिळतं. अच्छा. मग इथे फुलकळी पण खूप चांगली आहे. याचं नियोजन खरंच चांगलं केलेलं असेल फवारणीचं तुम्ही. तर खूप चांगला वाटलं हा तुमचा प्लॉट बघून. आणि इथे हे जे बांबू तुम्ही वापरले आहेत, किती बांबू तुम्हाला लागलेत 10 गुंठ्यासाठी? 10 गुंठ्यासाठी 250 बांबू लागले सर. अच्छा, 250. आणि साधारणतः ह्या बांबूचा एकूण खर्च पकडला तर तो किती असेल? सर 3,000 गेले ते. अच्छा. आणि मग हे एकदा बांबू घेतले की परत पुढच्या सीझनसाठी बांबू घेण्याची आवश्यकता नाही? आवश्यकता नाही, किमान 4 वर्ष तरी नाही. अच्छा. हा तुमचं इथं कॅरेट दिसतंय काकडीचं, हे आपण दाखवूया. काढणी चालू होती तुमची ना आता? हो. या अशा पद्धतीने काकडी काढलेली आहे. नक्कीच तुम्हाला जर अजून माहिती घ्यायची असेल तर तुम्ही जांभ्यामध्ये भास्कर सरूम त्यांचं नाव आहे, आणि नक्कीच इथे कोणाला विचारलं तर ते तुम्हाला माहिती भास्कर दादा, तुम्ही इतर जे शेतकरी पारंपरिक पद्धतीने भात शेती करतायत किंवा दुबार पीक लागवडीकडे शक्यतो कोणी म्हणजे जात नाही आहे, तर त्यांना काय मेसेज द्याल? त्यांना मी नक्कीच असं म्हणेन की आपल्या शेतीत खूप काही पिकतं, आणि आपण जर खरोखरच मेहनत घेतली तर दुसरीकडे कामाला जायची काही गरज नाही. आपण स्वतः कमवू शकतो. आणि शेतीचं नीट नियोजन केलं, दुबारा पीक लागवड केली तर दुसरीकडे काय काम करायची गरज नाही. आपण तिथेच समाधानी राहू. दुसरीकडे हमाली करण्यापेक्षा हे चांगलं आहे. ठीक आहे. धन्यवाद भास्कर दादा. छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. आपण परत भेटूया आणि आलेल्या शेतकऱ्यांना तुम्ही नक्कीच चांगलं मार्गदर्शन कराल असं आपण इथे सांगूया. नक्कीच सर, येणाऱ्या शेतकऱ्यांना मी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करेन. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद.